त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 20 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. रविवारचा आहे आणि बघा आज ना मजा झाली आहे जरा शेवटच्या सीनमध्ये, पण त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून गंमत जम्मत बघावी लागेल. आता काल आपण पाहिलं थोडं मागावून सुरू केलं आहे त्यांनी की ते पारसे बाबा म्हणतात, गुरुजी आजकाल अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद नाही देत काय? नाही म्हणजे आजकाल बंद झालं वाटतं असा आशीर्वाद देणं. मग लगेच गुरुजी म्हणतात, हा जो आशीर्वाद आहे ना तो सगळ्यांनाच आवडेल असं नाही आहे. काही काही जणांना लग्नच नको असतं, डिवोर्स हवा असतो, तर मुलं कुठून होणार ना. आता असं बोलल्यानंतर लगेच ढंगचिक ढंगचिक चालू झालं यांचं. जीवा काव्या सगळे या जोड्या एकमेकांकडे पाहायला लागतात. गुरुजी म्हणत असतात, जोडणं कठीण पण तोडणं सोपं आहे बरं. आता इकडे बघा या रम्या आणि वसू आत्या गॉसिप करायला लागतात किचनमध्ये जाऊन. रम्या पण हसते बरं का आणि वसू आत्याला म्हणते कशी, अगाई हसू नको ना. मग आता या वसू आत्या म्हणतात, अगं मी पार्थला नाही हसते, पण पार्थची डिवॉर्सकडे जी वाटचाल चालू आहे ना ती बघून हसू येते आणि खुश होतोय आपण. रम्या म्हणते, अगं आई पार्थ न डिवॉर्स देणार आहे त्या काव्याला, पण ते काव्याला कळलंय ना तेव्हापासून तिची चांगलीच तंदरली आहे. नाही करतीये मागे मागे पार्थच्या, पण पार्थ तिच्याकडे डुंकून सुद्धा बघणार नाहीये. तिने चुकीच्या माणसाशी लग्न केलं ना. नाही म्हणजे तिला असं वाटत असेल की तिने कसंही वागलं तरी पार्थ तिच्या मागे मागेच येईल. आता कळेल तिला कसा आहे पार्थ ते. मग लगेच वसू आत्या म्हणतात, तिला जेव्हा कळेल ना तोपर्यंत तिच्या हातातनं वेळ निघून गेलेली असेल. आता रम्या म्हणते, अगं वेळ तर निघून गेलीच आहे तिच्या हातातनं. बघ पार्थ कसं नाही म्हणाला पूजेला बसायला. आता वसू आत्या म्हणतात, हो ना पण काय गं असं का म्हणाला पार्थ. मग रम्या म्हणते, अगं आई मला माहिती आहे तो असं का म्हणाला. अगं कळतंय का मला त्याच्या मनाची अवस्था. अगं घटस्फोट देताना नवरा बायको म्हणून पूजा कशी करायची अशी त्याच्या मनाची घालमेल होत असणार. लगेच वसू आत्या म्हणते, हो ना बिचारा किती तळमळतोय ना. लगेच रम्या म्हणते, काय ग आई आत्ता तू पार्थला बिचारा म्हणतेस, मग अशी त्या काव्याला बिचारी म्हणालीस, असं का केलंस. वसू आत्या म्हणतात, मुद्दाम म्हणाले ग मी. आता रम्या म्हणते, असं का केलंस तू. वसू आत्या म्हणतात, अगं जरा काडी टाकून पाहिली पेटतीये का ते. नाही पार्थ डिवोर्स देतोय हे सांगण्यापर्यंत त्याची गाडी जाईल असं मला वाटत होतं ग, पण तसं झालंच नाही. पार्थने सगळं मनातच दाबून ठेवलं ग. मग रम्या म्हणते, अगं ते मामा मामीमुळे दाबून ठेवले त्याने मनात. त्याला माहिती आहे ना मामा मामीला वाईट वाटेल, दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो ना तो जास्ती. लगेच वसू आत्या म्हणतात, हो बरा आला दुसऱ्याचा मनाचा विचार करतो म्हणे, मग तुझ्या मनाचा का विचार करत नाही तो. रम्या म्हणते, करेल गा आई करेल, आता इथून पुढे तो माझाच विचार करेल. लगेच आता या जोरात ओरडतात, मानिनीताई बाहेरून येत आहे ना वसुताई प्रसाद घेऊन. मग रम्या म्हणते, हो हो मामी आलो आलो. तर बघा आता या दोघींनी पटापटा तो प्रसाद घेतलाय आणि बाहेर सगळ्यांना आणून दिलाय आणि लगेच सगळ्यांना प्रसाद वाटप सुद्धा झालाय. वसू आत्या कौतुक करत म्हणतात, मानिनी काय प्रसाद झालाय ग शिऱ्याचा, खातच राहावा असं वाटतंय. मग लगेच रम्या म्हणते, हो ना मामीचा स्वभावाचा गोडवा शिऱ्यात उतरलाय असं वाटतंय. मग आता या मानिनीताई लाजतात हसतात आणि म्हणतात, अगं बाई एवढा चांगला झालाय. रम्या म्हणते, मामा सांग बरं तू. लगेच आता पार्थचे बाबा म्हणतात, चांगला. अगं बायको 100% सांगतो की आज तुझ्या हातचा शिरा खायला सत्यनारायण नक्कीच येतील. मानिनीताई म्हणतात, बाई तुम्हाला न कधी कुठे काय बोलावं ना कळतच नाही बाई, आतीच करतं तू. पार्थचे बाबा म्हणतात, अगं गुरुजींना पण आवडला असणार आहे शिरा, विचार गुरुजींना. मग गुरुजी म्हणतात, हो मानिनी अप्रतिम झालाय शिरा आणि मुलींनो सुगरण आहे बरं सासू तुमची. पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला मानिनीसारखा शिरा करता आला पाहिजे, म्हणजे 6 महिन्यानंतर गुरुजी पुन्हा पूजा करणार आहे. प्रेक्षकांनो हे आत्ताच कळलंय आपल्याला. लगेच मानिनीताई म्हणतात, 6 महिने कशाला गुरुजी, अहो एका महिन्यात शिकतील की दोघी जणी तसा शिरा करायला. आता काव्य आणि नंदिनी जरा दचकल्यात बरं का मनातून. मग गुरुजी म्हणतात, खरं आहे मानिनी एका महिन्यात शिकतील ग शिरा, पण गोडवा उतरायला 6 महिने लागतीलच की. आता यांना 6 महिन्यानंतर घटस्फोट मिळणार आहे याचं भाकीत गुरुजींनी आधीच केलं, पण घटस्फोट मिळणार नसून यांच्या नात्यात गोडवा येणार आहे हे असं गुरुजींना म्हणायचं आहे. तर बघा आता पार्थने त्याची टोपी काढली आहे आणि म्हणतोय, आई गं मी निघतो, मला जरा उशीर होतोय आता ऑफिसला जायला आणि मला चेंजही करायचं आहे ना, वेळ जाईल, चल मी निघतो. आता या मानिनीताई बरं म्हणतात. मग लगेच काव्या म्हणते, पार्थ
मी पण म्हणजे मला म्हणायचं होतं की मी पण येऊ का तुमच्यासोबत. आता पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि मग काव्या म्हणते मला सोडाल का नंतर. मग आता लगेच पार्थ मनातल्या मनात म्हणतो सोडावं तर लागेलच. नाही, बहुतेक मोठ्याने म्हणतो तो, त्यामुळे सगळेच त्याच्याकडे बघायला लागतात. आणि आता जीवा आणि नंदिनी पण डचकतात मनातून. जीवा लगली विचारतो नंदिनीला, नंदिनी ते ते अगं कार मी सर्व्हिसिंगला दिली आहे, बाईकवर सोडू का तुला आज, चालेल ना तुला. आता लगेच यांनी कशाला विचारायला पाहिजे होतं बरं, विचारलं त्याने. मग नंदिनी पण म्हणते हो हो चालेल ना, काहीही चालेल मला, आता कशाने फरक पडत नाही. आता ही पण बोलून जाते एकदम आणि तो पार्थही बोलून जातो एकदम, त्यामुळे वातावरण जरा टेन्शन. पण तरी मानिनीताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी अगदी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असं मला जाणवलं. पण असो. तर बघा आता गुरुजी म्हणतात थांबा, आता पुन्हा सस्पेन्स. मग गुरुजी मानिनीताईंना म्हणतात काय गं मानिनी, तू काहीतरी विसरतेस ना. आता मानिनीताई म्हणतात अगो बाई हो खरंच विसरले हो गुरुजी मी. अगं काव्या, अगं नंदिनी थांबा जरा 2 मिनटं. आता पार्थ म्हणतो आई असं काय करतेस गं, अगं किती उशीर झाला आहे ऑलरेडी. मानिनीताई म्हणतात अरे हो बाबा मला माहिती आहे उशीर झाला आहे, पण गुरुजींनी काहीतरी सांगितलं आहे ते करायचं आहे, 2 मिनटं थांबा. मग नंदिनी म्हणते आता काय करायचं आहे. मग गुरुजी सांगतात तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही ते मंगळसूत्र उलटं घातलं होतं की नाही, पण आतापासून तुम्हाला ते सरळ करायचं आहे, म्हणजेच सुलटं करून घालायचं आहे. आणि प्रेक्षकांनो पुढे ऐका कारण गुरुजींनी या विधीचा अर्थ खूप छान सुरेख पद्धतीने समजून सांगितला आहे. तर आता पिहूला प्रश्न पडला आहे, त्या गोडगोड पिहूला. पिहू म्हणते या दोघींनी मंगळसूत्र उलटं का घातलं होतं आणि का आता सुलटं करायचं आहे. मग गुरुजी आता त्या पिहूला समजावून सांगतात पूर्वीच्या काळी ना तुझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलींची लग्न व्हायची आणि त्या वयात आल्या की त्या मंगळसूत्र सुलटं करायच्या. नाही म्हणजे आता तसंच आहे, मुलगी घरात रुळली, नवरी घरात रुळली ना की ते मंगळसूत्र सुलटं केलं जातं. घरातल्यांची जोडली गेली आणि या पुढचं आयुष्य ती याच घरात काढेल आणि नवीन जबाबदाऱ्या घेईल असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा हे मंगळसूत्र सुलटं केलं जातं. आता कुठेतरी या सगळ्यांच्या मनात गिल्ट आहे की एवढे सगळं शास्त्रोक्त पद्धतीने होतं आहे आणि आपण ह्या सगळ्याच्या विरुद्ध दिशेने वागतोय. गुरुजी आता या दोघींना म्हणतात नंदिनी, काव्या बेटा, तुम्ही समर्थ आहात, सशक्त आहात आपापले निर्णय घ्यायला, त्यामुळे आता हे मंगळसूत्र तुम्ही सुलटं करू शकता. मग आता काय नेहमीप्रमाणे म्युझिक वाजलंय डंगचिक डंगचिक. मग गुरुजी म्हणतात या बसा. आता त्या दोघीजणी बसतात पाटावर आणि आता त्यांच्या हाताने ते मंगळसूत्र सुलटं करायला लागतात. हे सगळं चालू असताना रम्या बघतच राहते. आता बघा नंदिनी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र सरळ करणार आणि काव्यासुद्धा, दोघींचं एक्झॅक्ट सेम टायमिंग दाखवलंय त्यांनी. मग गुरुजी म्हणतात थांबा थांबा असं नाही करायचं. आणि मग लगेच सस्पेन्स, पुन्हा सगळे भांबावून पाहायला लागतात गुरुजींकडे. आता काय बाबा पुढे. मग गुरुजी पुढे म्हणतात तुम्हाला हे मंगळसूत्र कोणी घातलं होतं पोरींनो, तुमच्या गळ्यात कोणी घातलं मंगळसूत्र, आजच्या दिवशी सुद्धा तोच पुन्हा मंगळसूत्र सुलटं करणार आहे हे. मग आता लगेच नंदिनी, काव्या आपापल्या नवऱ्याकडे बघायला लागतात, वसू आता रम्याकडे बघायला लागतात. अगं बाई आता हे काय नवीन. तर बघा आता गुरुजी आवाज देतात जीवा, पार्थ चला या बघू इकडे आणि हे मंगळसूत्र सरळ करा. मग लगेच आता पारसे बाबा म्हणतात पोरांनो चला चला बसा बसा. आता जीवाला लागली टेन्शन. पुन्हा आता काय बोलू प्रेक्षकांनो, हसू पण येतं मला. आता गुरुजी सांगतात चला मंगळसूत्र सरळ करा आणि पुन्हा ते सरळ करून गळ्यात घाला पोरींच्या. तर आता बघा लगेच एकमेकांकडे बघायला लागतात, लागली शुक 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 ते म्युझिक वाजायला लागतं. इतका ड्रामा रंगवतात ना बाई, कधी कधी हसू पण येतं प्रेक्षकांना मला, आपण असं काय बघतोय म्हणून. तर आता इथे त्यांनी एक सॅड शहनाईचं म्युझिक पण वाजवलं आहे, जे ते नेहमी वाजवतात ना. आत्ताशी बंद केलं होतं त्यांनी ते म्युझिक वाजवणं, पण आज चालू केलं बाबा. आणि आता म्हणजे ते म्युझिक लागल्यावर मला जरा आवाज हळू करावा लागला. आणि मग नंदिनी गळ्यातलं मंगळसूत्र काढते, मग जीवाच्या हातात देते, मग जीवा तिच्याकडे बघतो. ते नेहमीप्रमाणे आपलं याच्याकडे बघणं त्याच्याकडे बघणं, याच्यात त्यांनी जवळपास जवळजवळ म्हणजे 7-8 मिनटं घातली असावी. आणि आता काव्या अशी रडवेली येऊन पार्थकडे बघते. बरं असे भयान चेहरे करतात हे सगळेजण, तर त्यांच्या घरच्यांचं लक्ष जात नाही का हो प्रेक्षकांनो. म्हणजे असे काय बघू लागले एकमेकांकडे, घरचे विचारत पण नाही त्यांना. असो आता मानिनीताई वगैरे त्याचे बाबा सगळे नुसते पाहतायत यांच्याकडे. आणि आता यांना त्यांचा तो भयानक दिवस आठवतो
आठवतो लग्नाचा, आणि आता तो लग्नाचा दिवस आठवला, मग लग्नानंतर चालू झालं पुन्हा यांचं म्युझिक, आणि कसं तरी आपलं ते मंगळसूत्र घातलं या दोघांनी त्या पोरींच्या गळ्यात. तर आता पुढे बघा काय काय झालंय, म्हणजे खूप रंगोला बरं का हा सीन. थोडक्यात सांगायचं झालं तर खूपच रंगोला बाई हा मंगळसूत्र सरळ करायचा सीन, आणि ते लग्नाचं पण विधी आठवले त्यांना बरंच. आता जीवा विचार करायला लागतो मनामध्ये, हे सगळं आजच्याच दिवशी व्हायला हवं होतं का? आता इथून तर कोर्टात जायचंय, घरच्यांना कळलं तर काय होईल? आता जीवा पण तेच विचार करतोय, काय हे झालंय सगळं, घटस्फोट घ्यायच्या आधी हा असला विधी करावा लागतोय मला, म्हणजे आता या नवऱ्या कायमच्या या घरात स्थित झाल्या. काव्या पण विचार करते, ही काय मस्करी आहे, नियती मस्करी करते की हे गुरुजी चेष्टा करताय. आणि फायनली आता ते मंगळसूत्र घातलं गेलंय, आणि नंदिनी मंगळसूत्र घातल्यावर विचार केलाय की गुरुजींना तर सगळं माहीत आहे, आणि हे सुद्धा माहीत असेल की आम्ही आता इथे कधीच राहणार नाही आहोत. आता असं सगळं विचार करते ही नंदिनी. आणि बघा पुढचा सीन भारी रंगवलाय. आता कसं तरी यांनी हे मंगळसूत्र सुलट केलं, डंचिक वाजवलं, नेहमीप्रमाणे रडापडी झाली, आणि हा सीन संपवला. काय ना प्रेक्षकांनो, खूपच ताणू लागले बाबा ते आता हद्दीपेक्षा जास्ती, हे मी कालही बोलले तुम्हाला. पण असो, तर अशा पद्धतीने मंगळसूत्र सुलट करायचा विधी संपन्न झाला, आणि आता डायरेक्ट त्यांनी कोर्टाचं सीन दाखवलाय. या सीनमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, आय एम शुअर. तर बघा आता त्या वकिलीणबाई आहेत, म्हणजे आता वकील पण बदलले बरं का, यांचे आधी जे होते ते नाही आहेत. आता पार्थ आणि काव्याच्या वकील जे आहेत ना त्या लेडीज आहेत, आणि जीवा आणि नंदिनीचे जेंट्स आहेत. तर बघा आता आधी तर त्यांनी जोड्या फ्लॅश केल्या आणि वकील फ्लॅश केले. मग बघा पुढे काय केलं, तर त्यांनी पार्थ आणि काव्य असे नुसते दाखवले, वकिलासमोर बसलेत, आणि सगळ्यात पहिला सीन त्यांनी कोर्टाचा जीवा आणि नंदिनीचा घेतलाय. तर ते वकील आता जीवा आणि नंदिनीला विचारतात, तर हे जे वकील आहेत ते जीवा नंदिनीचे आहेत. ते म्हणतात, अच्छा नाव काय आहे तुमचं, तुम्हाला घटस्फोट हवाय का? मग आता जीवा नाव सांगतो, जन्मजेय देशमुख, जीवा विक्रम देशमुख, आणि मग वकील नंदिनीला नाव विचारतात. वकील आता थोडंसं जरा हास्य करतात, कारण त्यांना असं वाटतं की अरेच्या आपण याच्यावर नाव वाचलं आणि पुन्हा काय विचारलं, पण हसता हसता ते स्वतःला थांबवतात, कारण हे दोघं जरा सिरियस झालेले असतात ना म्हणून. मग आता नंदिनीला नाव विचारतात ते पुन्हा, तरी नंदिनी बोलता बोलता थांबते. नंदिनी जीवा असं बोलते आणि जीवाकडे बघायला लागते, आणि जीवा तिच्याकडे. मग आता ते वकील म्हणतात, ठीक आहे मॅडम, मी समजू शकतो, इथे घटस्फोट घ्यायला आलेल्यांची अवस्था अशीच होते. नंदिनी त्यांना म्हणते, सॉरी. मग ते वकील म्हणतात, इट्स ओके, हरकत नाही आहे, इथे घटस्फोट घेणाऱ्या म्हणजे आलेल्या मुलीला ना असंच वाटतं. हो, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? मग आता जीवाला काही आठवेना, आणि इकडे काव्याची काहीतरी हीच परिस्थिती आहे. तर बघा पुढे काय झालंय. आता एक्झॅक्टली कसं त्यांनी ना एकामागोमाग एक सीन रंगवला आहे, म्हणजे आता या वकिलांनी जो प्रश्न विचारला तोच एक्झॅक्टली पार्थ आणि काव्याला विचारला गेला इकडे. आता काव्याला विचारतात त्या मॅडम की किती दिवस झाले लग्नाला? मग काव्या सांगते 1.5 किंवा 2 महिने झाले असतील. मग आता बघा त्या वकिलींबाई म्हणतात, मॅडम 1 मिनटं, 1.5 की 2, मला एक्झॅक्टली टाइम सांगा. काव्या त्यांना उत्तर देते की मॅडम मी एवढे दिवस नाही मोजले, इतके दिवस कोणी मोजले? आता असं ती जेव्हा उत्तर देते तेव्हा लगेच पार्थ उत्तर देतो, 1 महिना 28 दिवस. मग त्या वकिलीन मॅडम इम्प्रेस होऊन जातात आणि म्हणतात, अरे वा, म्हणजे कमालच आहे, नवऱ्यांना जिथे लग्नाच्या तारखा ॲनिव्हर्सरी लक्षात राहत नाही तिथे यांना लग्नाचा अचूक पिरियड माहिती आहे. हो नाही मॅडम, तुम्ही स्वतःला लकी समजायला हवं बरं का मिसेस काव्या. म्हणजे असा एवढा चांगला नवरा मिळणं कठीण असतं बरं. आता लगेच काव्या म्हणते सॉरी. मग लगेच त्या मॅडम म्हणता, ओ सॉरी, नाही म्हणजे तुम्ही लकी आहात असं तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही आज इथे कशाला आला असतात नाही का. आता बघा पुढे काय होतं. त्या वकिलींबाई म्हणतात, मिस्टर पार्थ, तुम्हाला लक्षात आहे की तुम्ही किती दिवस संसार केला आहे, म्हणजे तरीसुद्धा तुम्हाला आता हा संसार का नकोसा झाला आहे? आता पार्थला हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मात्र इकडे नंदिनी देते आहे. म्हणजे म्हटलं ना मगाशी, एका मागोमाग एक असे सीन त्यांनी रंगवले. आता हाच प्रश्न एक्झॅक्टली इकडे नंदिनीच्या वकिलाने तिला केला असावा. तर नंदिनी त्या वकिलाला उत्तर देताना डायरेक्ट ऐकवली आहे, संसार केला फक्त सोबत राहतो, पण सोबत राहिल्यामुळे थोडी संसार होतो. मग आता ते वकील विचारतात, अच्छा म्हणजे नवरा बायको म्हणून तुम्ही एकमेकांच्या सोबत राहतात ते जरा तुम्हाला डाऊटफुली वाटतंय का? मग नंदिनी म्हणते, नाही तसं नाही आहे, नात्यात जेव्हा काहीतरी राहून गेलं अशी गल्लत वाटते ना, हे तेव्हाच होतं जेव्हा नात्यात काहीतरी राहून जातं. आमच्यामध्ये नवरा बायको हे नातं कधी निर्माण झालंच नाही. निर्माण झालं ते फक्त बंध होतं, बंध बरं का, बंध. मग आता ते वकील म्हणतात, काय
1 महिना 28 दिवसांचा संसार म्हणजे तुम्हाला बंधन वाटतंय मॅडम? नंदिनी म्हणते, दुर्दैवाने हो, असंच उत्तर द्यावं लागेल मला साहेब. तर बघा पुढे नंदिनी म्हणते, या बंधनातून मुक्त होण्यासाठी आम्हाला या घटस्फोटाची पायरी चढावी लागते. तर बघा आता पुढे काय काय घडलंय. तर पार्थ आता इकडे या वकिलींबाईला उत्तर देतोय. आता हा सीन तुम्हाला ऐकताना कन्फ्युजन वाटेल प्रेक्षकांनो, तुम्ही टी व्हीवर पाहिला तर तुम्हाला जास्ती एन्जॉय होईल. पण आता बघा पुढे जरा मजेशीर प्रसंग घडलाय. आता पार्थ त्यांच्या वकील मॅडमला म्हणत असतो, खरं तर मला माझ्या बायकोसोबत ही कोर्टाची पायरी चढायचीच नव्हती, मंदिराची पायरी चढायची होती. पण भक्ती आणि लग्न मारून मुटकून नाही करतायत, त्यामुळे आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला एकमेकांचा त्रास नाही होणार. आता या पार्थच्या चेहऱ्यावरचं दुःख वकिलींबाईंना कळलंय आणि आता त्या विचारतात, काय त्रास होतोय तुम्हाला? मग आता पार्थ बोलायला लागतो तेव्हा त्या वकिलींबाई म्हणतात, थांबा हो जरा ह्यांना बोलू द्या ना. बोला मिसेस काव्या, काय त्रास आहे तुम्हाला? अहो बोला, काय त्रास काय तुम्हाला? तुम्ही सांगा, काय त्रास होतोय तुम्हाला ज्यामुळे तुम्ही घटस्फोट घेताय? आता बघा इथून पुढे जरा मजा घडली आहे. आता काव्या घाबरून जाते आणि नुसती पार्थकडे बघते. मग त्या वकिलींबाई म्हणतात, हे बघा मिसेस काव्या, अहो तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला पार्थकडनं काय त्रास होतो, कारण तर तुम्हाला सांगावं लागेल ना, नाही तर कारणांचा विचार करून या, पुढची तारीख घ्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जा आता, नसेल आठवत काही तर. आता बघा इकडे नंदिनीने उत्तर दिले त्या प्रसंगासाठी. नंदिनी त्यांच्या वकिलाला म्हणते की मला पुढची तारीख नकोय सर, काय आहे ना, मला सारखं सारखं कोर्टाची पायरी चढायची नाही आहे, मला लवकरात लवकर ह्यांच्यापासून सुटका हवी आहे. मग आता ते वकील तेच विचारतात, काय हो मॅडम, नाही म्हणजे तुम्हाला काही त्रास आहे का, काही मानसिक शारीरिक छळ करतात का हे तुमचा? नंदिनी आता घाबरते आणि म्हणते, नाही हो नाही, असं काही नाही आहे. मग ते वकील म्हणतात, हुंडा वगैरे मागितला का यांनी? आता जीवा म्हणतो, अहो ओ काय बोलताय तुम्ही, हे सगळं असं का बोलताय तुम्ही, मी काय तुम्हाला हुंडा घेणाऱ्यातला वाटलो का? मग आता ते वकील म्हणतात, वाटायचंय काय त्यात? जीवा म्हणतो, अहो असं का उत्तर देताय तुम्ही, मी असं काही हुंडा वगैरे गेलं असं कसं वाटलं तुम्हाला? आता त्यावर ते वकील म्हणतात, काय आहे ना ॲक्च्युली आमच्याकडे ना खूप अशा अनप्रिडिक्टेबल अशा केसेस येत असतात, कोणाची काय काय कारणं असतात, कोणाची काय काय कारणं असतात. म्हणजे फ्रँकलीच सांगतो तुम्हाला, अहो घटस्फोट घेणारे असे बरेच कारणं असतात. नाही म्हणजे हुंडा असा कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो बरं का, एक फ्रँकलीच सांगतो तुम्हाला. यांनी तुमच्या वडिलांकडे सोन्याची चैन वगैरे असं काही मागितलं का? नंदिनी म्हणते, अहो नाही नाही, असं काही नाही आहे. मग आता ते वकील पुढे विचारतात, मग यांनी तुम्हाला काही जबरदस्ती वगैरे कुठल्या गोष्टीची काही असं काही फोर्स केला का? नंदिनी म्हणते, अहो असं तर अजिबातच नाही आहे. मग पुढे ते वकील म्हणतात, मग यांचं कुठे बाहेर अफेअर आहे का? आता वकील जेव्हा असं विचारतात तेव्हा नंदिनी आणि जीवा जातात घाबरून आणि एकमेकांकडे बघायला लागतात. म्हणजे ऐसा पकडा चोर. आता बघा मजा येते. दोघं नुसते एकमेकांकडे बघतात आणि गप्प बसतात. मग ते वकील त्यांचा अर्थ लावून घेतात. ते म्हणतात, अच्छा म्हणजे लग्न झालं तरी यांचं अफेअर चालूच आहे वाटतं. मग लगेच नंदिनी म्हणते, अहो काहीतरीच काय सर, तुम्ही मगासपासून काहीही सांगताय, अहो असं काही नाही आहे हो, तुम्ही म्हणताय तसं काही नाही आहे बघा, आणि मला त्यांच्यापासून प्रॉब्लेम असा काहीच नाही आहे हो. ते वकील म्हणतात, ओ अच्छा, मग काय हो मिस्टर जीवा, तुम्ही सांगा यांच्यात काही प्रॉब्लेम आहे का हो? आता नंदिनी आणि जीवा पुन्हा एकमेकांकडे पाहायला लागतात. ते वकील म्हणतात, बोला, अहो कोणीतरी बोला, अहो काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, म्हणून तुम्ही ते घटस्फोट घ्यायला आलात ना, माझ्यासमोर बसलात ना तुम्ही. नाही म्हणजे असं एकदम असं काय एकमेकांकडे बघताय, अहो सांगा, पटापट सांगा, काय कारण आहे ते सांगा. आता कोणाला काही कळे ना काय सांगायचं. आता इकडे काव्या बघा काय कारण सांगते. काव्या म्हणते, कारण काय सांगू मी तुम्हाला मॅडम, हां हे बघा, हे ना हे मिस्टर पार्थ आहेत ना, हे खूप जोरजोरात घोरतात. त्या वकीलबाई हसायला लागतात आणि म्हणतात, काय घोरतात म्हणून तुम्ही घटस्फोट घेणार आहे का? अहो मिसेस काव्या, हे काहीतरीच कारण झालं. नाही म्हणजे असं जर तुम्ही कारण सांगत असाल तर बघा देशातल्या 80% जोडप्यांचा अगदी लग्नाच्या पहिल्याच रात्री घटस्फोट होऊन जाईल हो. अहो माझ्या घरी येऊन बघा, अहो सगळे घोरतात हो, म्हणजे मला तर लगेच तातडीने घटस्फोट घ्यायला हवा. मग वकिलींबाईंनी जरा गंमतच केली. आता काव्या म्हणते, नाही म्हणजे तुम्ही मला कारण विचारलं मॅडम, मला जे आठवलं ते मी तुम्हाला सांगितलं आधी. मग त्या वकिलींबाई म्हणतात, काय हो मॅडम, डिवोर्स घ्यायला आलात इथे आणि डिवोर्स घ्यायची कारणं तुम्हाला आठवावी लागतात म्हणजे बाई कमालच आहे.
तुम्हाला खरंच घटस्फोट हवा आहे की एकमेकांपासून पळताय तुम्ही? आता काव्या बघा काय उत्तर देते. ती म्हणते नाही हो नाही, असं काही नाही आहे. हे बघा कारणं आहेत ना आमच्याकडे, खूप काव्या जरा कन्फ्यूज झाली आहे. ती म्हणते अहो मॅडम कारणं आहेत ना, आणि तसंही यांच्या घोरण्याचं कारण इनफ नाही आहे का? त्यावर आता त्या मॅडम म्हणतात अहो असू शकतं ना, पण नेमकं कारण काय आहे हे मला मेन्शन करायला हवं ना. नाही म्हणजे मिस्टर पार्थ घोरतात म्हणून तुमची झोप होत नाही असं काही आहे का? मग काव्या म्हणते नाही हो नाही, झोपेचं काही नाही आहे एवढं. हे बघा यांच्या घोरण्यामुळे ना माझा अभ्यास होत नाही, डिस्टर्ब होतो माझा अभ्यास. पार्थला कळतच नाही ही काय बोलते. मग आता बघा त्या मॅडम म्हणतात हां हे तुमचं बोलणं बरोबर आहे मॅडम, आणि हे तुमचं कारण पण बरोबर आहे. मग काव्य म्हणते म्हणजे हे घोरतात हे कारण ठीक आहे ना डिवोर्ससाठी? त्या वकिलीणबाई म्हणतात हो अर्थातच हे कारण पुरेसं आहे. अहो यावरनं मानसिक छळ होतोय असं लक्षात येतं ना. मग पार्थ म्हणतो असं कसं होऊ शकतं, काही पण काय सांगताय मॅडम? त्या वकिलीणबाई म्हणतात अहो असंच असतं, तुम्ही सांगा काव्या अजून काय? आता इकडे एक्झॅक्टली नंदिनी आणि जीवाला तोच प्रश्न विचारला आहे. आता जीवा उत्तर देतो त्या वकिलांना आहे ना आहे, प्रॉब्लेम मला खूप मोठा आहे. ही आहे ना ही माझी बायको सतत पसारा आवरत असते. अरे देवा, ते वकील हसायला लागतात आता आणि म्हणतात काय सतत पसारा आवरते म्हणजे? जीवा म्हणतो अहो सतत म्हणजे सततच पसारा आवरते हो, सकाळ संध्याकाळ दुपार पहाटे हिला सगळा पसाराच दिसतो आणि हिला तो आवरायचा असतो. ते वकील म्हणतात अरे वा अहो चांगलं आहे की सर, अहो किती छान आहे, म्हणजे अशी अडचण कशी काय असू शकते, हा प्रॉब्लेम नाहीच आहे हो. जीवा म्हणतो अहो आहे ना प्रॉब्लेम सर, अहो मला नाही आवडत हो पसारा आवरलेला, आणि हिला सगळं आवरायचं असतं, मला ते नाही आवडत. त्या वकीलला बिचाऱ्याला डोकं आपटाव का काय, वकिलांना जरा मजा वाटली बरं का. आता त्यांनी इथे छान उपमा दिली आहे. ते म्हणतात अरे वा अजबच आहे, ज्याच्याकडे चणे आहे त्याच्याकडे दात नाही, आणि ज्याच्याकडे दात आहे त्याच्याकडे चणे नाही. अहो मॅडम मी माझ्या बायकोला पाठवू का हो तुमच्याकडे ट्रेनिंगला? अहो माझी बायको ना जरा आळशी हो, तिला ना असं जरा आवरायच्या गोष्टी शिकवता का प्लीज? नंदिनीला कळेच ना काय झालं. आता ते वकील म्हणतात अहो मला आवडतो टापटिपणा, माझ्या बायकोला नाही आवडत, म्हणजे तिचं माझ्या बायकोचं नाव ना बदलून मला तर वाटायला मिसेस पसारेवाली ठेवाव की काय. आणि आता हे दोघं एकमेकांकडे आश्चर्याने पाहायला लागतात, कारण जीवाचं नाव नंदिनीने पसारेवाला ठेवलं आहे ना. मग अनफॉर्च्युनेटली म्हणा की फॉर्च्युनेटली म्हणा नंदिनी सुद्धा मिसेस पसारीवाली झाली. तर बघा इथे एपिसोड संपला. आला की नाही फक्त शेवटच्या एपिसोडमध्ये मज्जा. तर बघा पुढच्या एपिसोडमध्ये ही रम्या त्या गुरुजींना विचारायला जाते माझं लग्न होणार का पार्थची? पार्थ माझ्या गळ्याची मंगळसूत्र होईल का माझ्या आयुष्यामध्ये? मग आता गुरुजी त्याला म्हणत असतात होणार आहे, पण ते पण काही रम्याने ऐकलं नाही, ती लागते उड्या मारायला एवढंच ऐकून. तर बघा आता इकडे या जोड्यांना 6 महिन्याचा वेळ दिलाय वकिलांनी, आणि सांगितलंय 6 महिन्याचा वेळ म्हणजे तुमच्या नात्याला मिळालेली शेवटची संधी समजा. आता प्रेक्षकांनो आपण अपेक्षा करायला हरकत नाहीये की लग्नानंतर होईलच प्रेम. आवाज बसलाय माझा त्यामुळे जास्ती छान गाता नाही येते, पण बघूयात काय काय घडतंय. रविवार आहे, एन्जॉय करा तुम्ही, जास्ती वेळ घेत नाही तुमचा. उद्या भेटते पुन्हा एकदा, तोपर्यंत चॅनलला चालता चालता सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक मात्र आठवणीने करा. धन्यवाद.